नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, भूषण गवई जे की आपल्या भारताचे माजी सरन्यायाधीश आहे आणि ते बौद्ध समाजातून येतात. तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्यावरती एका व्यक्तीने बूट फेकला होता. तेव्हा जे आहे मित्रांनो, पूर्ण बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता. कारण त्या ठिकाणी ज्या व्यक्तीने बूट फेकला होता तो म्हणाला होता की आम्ही सनातनी हिंदू आहोत आणि इथल्या कुठल्याही मागासवर्गीय व्यक्तीने आमच्या समाजाचा किंवा आमच्याचा अपमान केला तर आम्ही ते सहन नाही करणार. एवढ्या मोठ्या पदावरती म्हणजे भारतीय न्याय व्यवस्था जी आहे त्याच्या मुख्य पदावरती असणारे किंवा आपल्या देशाचे सरन्यायाधीश असणारे त्यांच्यावरती बूट फेकणं म्हणजे छोटी मोठी गोष्ट नव्हती. परंतु त्याच सरन्यायाधीशांनी गेल्या काही दिवसापूर्वी एक निर्णय दिला होता, तो देखील बौद्ध समाज विसरला होता. त्यांनी जे आहे ज्या बौद्धांची प्रगती झाली आहे किंवा आता बौद्धांची प्रगती झाली आहे त्यामुळे त्यांचं आरक्षण बंद करण्यात यावं अशी मागणी केली होती. ते तेवढ्यावरच थांबले नव्हते, तर त्यासोबत ते असं देखील म्हणाले होते की बौद्ध समाजातील त्या लोकांचं आरक्षण बंद करा किंवा त्यांच्या आरक्षणाला क्रिमिलियर वगैरे लागू करा. आणि त्याचसोबत भूषण गवई यांनी असं देखील सांगितलं होतं की एसटीचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये वर्गीकरण करा आणि या ठिकाणी जे आहे प्रत्येक जो प्रवर्ग आहे किंवा प्रत्येक जी जात आहे त्यांना त्यांच्या याच्यानुसार आरक्षण वाटून द्या, त्यांच्या संख्येनुसार किंवा त्यांची प्रगती किती झाली हे चेक करा आणि त्याच्यानुसार त्यांना आरक्षण द्या. हे सर्व केलेले असताना देखील बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी तेव्हा उभा राहिला, कारण त्यांच्यावरती बूट फेकण्यात आला होता. परंतु मित्रांनो, आता तेच भूषण गवई थेट बागेश्वर धाम या ठिकाणी गेले आहेत. बागेश्वर धाम हा तोच महाराज आहे मित्रांनो जो सांगत असतो भारत हा जो देश आहे एक दिवस आम्ही हिंदू राष्ट्र करू, भारत देशाला या ठिकाणी आम्ही हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करू आणि या ठिकाणी हिंदू संविधान आम्ही लागू करू. अशा प्रकारच्या गोष्टी तो महाराज करत असतो. आणि त्या महाराजाच्या दर्शनासाठी कोण गेलंय तर थेट भूषण गवई गेलेत. भूषण गवई कोणत्या समाजातून येतात किंवा कोणत्या प्रवर्गातून येतात आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि हा तोच महाराज आहे मित्रांनो, जेव्हा त्यांचं दर्शन घेण्यासाठी एक व्यक्ती गेला होता तेव्हा त्या ठिकाणी तो म्हणतो, अरे दलित अछूत हमें मत छूना, हमें तुम बाट दोगे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो वक्तव्य करतो. मला तू बाटवशील अशा प्रकारचं तो महाराज तो वक्तव्य करतो. आणि त्या महाराजाच्या दर्शनाला या ठिकाणी जे आहे भूषण गवई हे गेले. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती चर्चा होत आहे आणि त्याचसोबत मित्रांनो त्यांच्यावरती टीका देखील होत आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, ज्या पद्धतीने त्यांनी जे आहे बागेश्वर धाम या महाराजाचं दर्शन घेतलं त्यावरनं बौद्ध समाजाला आता तरी गेम समजायला पाहिजे की बौद्धांचं आरक्षण संपवा किंवा बौद्ध समाजाच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण लागू करा. हा जो डाव आहे हा कस काय टाकला गेला असेल आणि भूषण गवई यांनी कस काय तो डाव टाकला असेल हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.